यंदाच्या गणेशोत्सवात पीयूपी मूर्तीच्या बंदीचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। खरं तर या संदर्भातली सुनावणी आज हायकोर्टात पार पडणार आहे। मात्र आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पीयूपी मूर्त्या आता सध्या कारखान्यांमध्ये तयार झालेल्या आहेत। बऱ्यापैकी मूर्त्यांचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भातच नेमका काय निर्णय लागतो याकडे लक्ष आहे। तर महाराष्ट्रात सर्वाधिक मूर्त्या या पेनला तयार केल्या जात असतात आणि त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात देखील त्याची संख्या जास्त आहे। सर्वाधिक 1 लाखाहून अधिकच्या पीयूपीच्या मूर्त्या या सध्या कारखान्यांमध्ये तयार केल्या जात असतात। मात्र या निर्णयाकडे, या सगळ्या प्रक्रियेकडे कसं मूर्तिकार बघतात, आपल्यासोबत नंदुरबारचे प्रसिद्ध मूर्तिकार आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। आज खरं तर कोर्टात सुनावणी आहे या संदर्भातील पीयूपीच्या मूर्ती संदर्भातील। काय आपल्या भावना? नमस्कार, मी मूर्तिकार नारायण वाघ, नंदुरबार। 20 तारखेला निकाल लागला, त्या विषया अनुषंगाने आम्ही मूर्त्या सगळ्या तयार केल्या आहेत आणि विघ्नहर्ता बाप्पा आहे तर तो विघ्न हेही दूर करेल। कदाचित काही लोकांना माहिती नाही की पीयूपी हे प्रदूषणाला हानिकारक नाही, उलट त्याची जी प्रक्रिया आहे ती एकदम सोपी, साधी, सरळ आहे, उचल पटक सगळ्याच गोष्टींना परवडेबल आहे कस्टमरांना। आणि पीयूपी बंदी हे करण्या अगोदर त्याच्यावर पर्यायी व्यवस्था काय आहे, काय नाही, त्याच्यातून काही घटक काढून घेतले तर कसं काय करता येईल। मला तरी वाटतं की शास्त्रज्ञांनी एकदा सिद्ध केलं आहे। प्रकाश जावडेकर साहेबांनी ज्यावेळेस समिती गठन केली त्या शास्त्रज्ञांनी देखील पीयूपी प्रदूषणाला हानिकारक नाही हे सिद्ध करून दाखवलं आहे आणि त्याच अनुषंगाने काकोटकर समितीने अहवाल सादर केला की पीयूपी प्रदूषणाला हानिकारक नाही। तरी मूर्तिकार हे निश्चिंत असतात, कारण की विघ्नहर्ता बाप्पा आहे। मूर्तिकाराकडे ज्या प्रकारचं कस्टमर येईल त्या प्रकारची मूर्ती आपण तयार करू शकतो। शाडू मातीची मूर्ती 2 फुटाच्या वरती तयार करू शकत नाही। कागदाची जी मूर्ती आहे, कागद लगद्याची मूर्ती, ती 5000 पट प्रदूषण करते। त्यामुळे मूर्तिकाराने नेमकं करावं काय, हा सणाला आता राष्ट्रीय सण म्हणून घोषित केला आहे मान्य आशिष शेलार साहेबांनी। तर यावर जे काही घटक असतील, जे काही आक्षेप घेणारे घटक असतील, त्यांनी विचार करावा आणि याच्यावर काहीतरी योग्य एक निर्णय आणावा असं आमचं मत आहे मूर्तिकारांचं। समजा मूर्तीवर बंदी आली तर आपण जे आता सध्या मूर्त्या तयार केल्या त्यांचं नेमकं काय, कसं? मूर्तीवर बंदी आली आता हा विषय सुटलाय, कारण की आता जवळपास 99.99% मूर्त्या ह्या बुक झाल्या आहेत। 1.5 महिन्यात जसा निकाल लागला तसं जे मंडळ आहे ते आलेत कारखान्यामध्ये, त्यांनी मूर्त्या बुक केल्यात। आता त्यांच्या मूर्त्या कॅन्सल करणं, उलट आता आपल्याकडून जर एखादी मूर्ती बनली नाही तर तो मोठा प्रश्न आहे आमच्यासाठी। नक्कीच हे मूर्तिकारांच्या भावना ज्या आहेत त्या आपण ऐकून घेतल्यात। खरं तर नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक मूर्त्या ज्या आहेत त्या तयार केल्या जात असतात। मात्र पर्यावरण विभागाने या बंदी संदर्भात आक्षेप नोंदवलेला आहे। बंदी उठवल्याच्या संदर्भात आक्षेप नोंदवल्यानंतर आज हायकोर्टात त्याची सुनावणी जी ती पार पडणार आहे आणि याकडे सगळं मूर्तिकारांचं लक्ष जे ते लागून राहिलेलं आहे। नंदुरबारून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।